धावत्या लोकलमधून फेकलेला निर्माल्याचा नारळ अचानकपणे डोक्यावर लागल्याने एका 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना नायगाव येथे घडली आहे। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाणजू बेटावरील गावातील संजय दत्तात्रेय भोईर वय 25 हा गोरेगाव येथील खाजगी कंपनीत नोकरीला होता। शनिवारी हवामान खराब असल्याने फेरीबोट विलंबाने सुरू असल्याने संजय नायगाव भाईंदर रेल्वे खाडी पुलावरून कडेने पायी प्रवास करीत रेल्वे स्टेशनकडे निघाला होता। याच दरम्यान धावत्या लोकलमधून एका प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकण्याच्या उद्देशाने नारळ फेकला। तो नारळ संजय यांच्या डोक्याला लागला। यात संजय गंभीर जखमी झाला। याची माहिती तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मिळताच त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलवून त्याला वसईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते। मात्र गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्याचा रविवारी मृत्यू झाला। नायगाव आणि भाईंदर खाडीच्या बेटावर पाणजू हे गाव आहे। या गावातील नागरिकांना पाणजू बंदर ते नायगाव बंदर असा बोटीने प्रवास करावा लागतो। काही वेळा हवामान बदलामुळे बोट विलंबाने सुरू असते, तर काही वेळा तांत्रिक अडचण निर्माण होऊन ही बोट बंद पडते। अशा वेळी काही प्रवासी नागरिकांना नायगाव भाईंदर खाडी पुलावरून धोकादायक पायी प्रवास करावा लागतो।